हा पाऊस म्हणजे शब्दातून प्रश्नांची सरबत्ती. मी काय खुलासे करू नभाला इतकी भिजल्यावरती. रोज नव्याने आव्हान टाकतो हा माझ्यावरती. माझी सल ऐकाया कुणी नाही सोबती. त्याच्या कवितेच्या ओळी आठवताना तिला खूप भरून आलं. पावसात ओली चिंब भिजलेली ती. काळोखी रात्र, गडगडणारे ढग, कडाकणाऱ्या विजा, कुठल्याही गोष्टीचं भान नसलेली ती बेभान रस्त्याने चालली होती. अंगावरचे कपडे भिजलेले, ओले चिंब केस मोकळे सोडलेले. तिच्या चेहऱ्यावर येणाऱ्या पावसांच्या सरींनी तिचे अश्रूही लपलेले. बेभान चालत सुटलेली ती रस्त्याच्या कडेला जाऊन बसली. अश्रूंना वाट मोकळी करून दिली. अभिज्ञा 25 वर्षांची तरुणी, ऐन तारुण्यात विधवा झालेली. पाहूया 2 वर्षांपूर्वी. अभिज्ञा आणि आर्यन एकाच कॉलेजला होती. कॉलेज संपल्यानंतर दोघांनाही जॉब लागला. सुदैवाने दोघेही एकाच कंपनीत कामाला होते. दोघांचं रोज भेटणं व्हायचं, बोलणं व्हायचं. दोघांची हळूहळू मैत्री झाली. दोघे खूप बेस्ट फ्रेंड झाले. एकमेकांशी सगळं शेअर करू लागले. आर्यनच्या मनात अभिज्ञाबद्दल वेगळी फिलिंग यायला लागली. त्याला सतत अभिज्ञाजवळ राहावंसं वाटत होतं. सतत तिच्याशी बोलावंसं वाटत राहायचं. त्याने हे सगळं त्याच्या मित्रांशी शेअर केलं. त्याचे मित्र बोलले की तू तिच्या प्रेमात पडलास. आर्यनला खरं वाटलं नव्हतं, पण हळूहळू त्याला ते जाणवायला लागलं. एक दिवस त्याने ठरवलं तिला आपल्या मनातलं सगळं सांगायचं. एक दिवस ऑफिसमध्ये आर्यन अभिज्ञाजवळ जाऊन, हाय अभिज्ञा. हाय अभिज्ञा, मला ना तुझ्याशी थोडंसं बोलायचं होतं. आर्यन अडखळत बोलला. अभिज्ञाने थोडंसं आश्चर्य व्यक्त करत, बोल ना. नाही, इथे नको. आज संध्याकाळी आपण बाहेर भेटायचं, प्लीज. असं काय बोलायचं आहे तुला? इथेच बोल ना. आपण बाहेर गेलो की खूप वेळ जाईल रे. अभिज्ञा, नाही होणार वेळ, पक्का प्रॉमिस. मी तुझा जास्त वेळ नाही घेणार. खूप वेळानंतर अभिज्ञा तयार झाली. दोघेही ऑफिस सुटल्यानंतर हॉटेलमध्ये भेटले. आर्यन तिच्यासाठी सरप्राईज घेऊन आला होता. दोघांचं हाय हॅलो झालं. अभिज्ञाने बोलायला सुरुवात केली. बोल आर्यन, तुला काय बोलायचं होतं? अभिज्ञा, तू मला कॉलेजपासूनच ओळखतेस. माझ्याबद्दल तुला सगळं माहीत आहे. आपण रोज भेटतो, बोलतो. आपल्यात छान मैत्री आहे. थोडं थांबून आर्यन पुन्हा, आपल्यात मैत्री आहे ना? आर्यनने हसून विचारले. तशी अभिज्ञा पण हसली. अभिज्ञा, माझी जीवनसंगिनी बनशील का? आर्यनने तडक तिला विचारलं. काय? अभिज्ञा, माझं तुझ्यावर प्रेम आहे. माझ्याशी लग्न करशील? आर्यन, काय बोलतोयस? हो, खरं तेच बोलतोय. मला सतत तुझ्याशी बोलावंसं वाटतं. सतत तुला बघत राहावंसं वाटतं. तुझ्यासोबत वेळ घालवावासा वाटतो. सतत सोबत तू असावीस असंच वाटतं. आता तूच सांग, हे प्रेम नाही तर काय आहे? अभिज्ञा काहीही न बोलता तिथून निघाली. ऑटोसाठी स्टॉपवर थांबली. आर्यन तिच्या मागे मागे गेला. अभिज्ञा, काहीही न बोलता कशी काय जाऊ शकतेस? बोल काहीतरी. तरीही अभिज्ञा गप्पच. अभिज्ञा तिथून चालत चालत निघाली. थोडं पुढे जात नाही तर पावसाची सुरुवात झाली. पावसाची सुरुवात झाल्यामुळे रस्त्याची वर्दळ कमी झाली. रस्ता निर्जन झाला. अभिज्ञा पूर्ण ओली झाली, तरीही थांबली नाही. आर्यन म्हणाला, अभिज्ञा थांब ग, माझं पूर्ण सगळं ऐकून घे. आर्यनने अभिज्ञाचा हात पकडला. आर्यन, हात सोड. अभिज्ञा, बघ, हा पाऊसही आपल्या प्रेमाचा साक्षीदार आहे. हे मेघ, ह्या पावसाच्या सरी, हे ढगाळलेले वातावरण, सगळं प्रेमासोबत आहे. आपल्या नाही, फक्त तुझ्या, असं म्हणत ती पुन्हा निघाली. पण आर्यन तिथून हलला नाही. संध्याकाळची रात्र झाली. आर्यन तिथेच उभा होता. मुसळधार पाऊस सुरूच होता. बऱ्याच रात्री अभिज्ञाचा फोन वाजला. तिला वाटलं आर्यन असेल, म्हणून तिने बघितलंही नाही. पुन्हा वाजला. बघितलं तर आर्यनच्या घरून फोन होता. अभिज्ञा बोलली. तेव्हा तिला कळलं की आर्यन घरीच आलेला नाही आहे. अभिज्ञाने खिडकीतून डोकावलं तर पाऊस सुरूच होता. ती घाबरली आणि तशीच धावत सुटली. अभिज्ञा त्या ठिकाणी पोहोचली तेव्हा आर्यन तिथेच उभा होता. आर्यन, तू वेडा आहेस का? तू इथे का उभा आहेस?
चल घरी, सगळे तुझी वाट बघत आहेत. तुझा फोन लागत नव्हता, सगळे काळजी करत आहेत, चल. अभिज्ञाने आर्यनचा हात पकडला तसा त्याने तिचा हात झटकला. मी कुठेही येणार नाही आहे. जोपर्यंत मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही मी इथून हलणार नाही. आर्यन, यू आर क्रेझी. हा पाऊस माझ्या प्रेमाचा साक्षीदार आहे आणि आता हाच पाऊस माझ्या मरणाचाही साक्षीदार असेल. असं आर्यनने बोलताच अभिज्ञाने त्याच्या ओठावर बोट ठेवले. का असं वागतो आहेस असं म्हणून ती त्याला बिलगली. त्याने तिला घट्ट मिठी मारली. दोघांची मनं जुळली आणि शरीरही. त्यांच्या प्रेमाचा एकच साक्षीदार होता, तो म्हणजे पाऊस. दोघांचं प्रेमाचं नातं बहरत गेलं, फुलत गेलं. घरच्यांच्या परवानगीने, देवाच्या साक्षीने दोघांचं लग्न झालं. सुरुवातीचे दिवस छान गेले. दोघेही हनीमूनला गेले. मनं जुळली होती, आता शरीरही एक झाले. नव्या नवलाईचे 9 दिवस संपले. दोघांनी पुन्हा ऑफिस जॉईन केलं. दोघेही एकत्र यायचे जायचे ऑफिसमध्ये, पण छान चाललेलं होतं. रात्री आर्यन खोलीत वाट बघत बसायचा आणि अभिज्ञाला आवरेपर्यंत खूप उशीर व्हायचा. कधी कधी आर्यन चिडतही असे. काय ग अभिज्ञा, किती उशीर करतेस? किती वाट बघावी लागते? सॉरी ना जानू, अरे आवरता आवरता होतो उशीर. अभिज्ञा लाडात येऊन त्याच्या जवळ जाऊन बसली. त्याचा हात तिने त्याच्या खांद्यावर ठेवला. एक दिवस तुला मी सोडून जाईल ना कायमचा, तेव्हा तुला माझी किंमत कळेल. मग एकटीच राहशील किचनचं काम आवरत. आर्यन थोडा चिडला. तुला कितीदा सांगितलं असं अभद्र बोलत जाऊ नकोस. ती पुन्हा त्याच्याजवळ गेली. ती त्याचा हात तिच्या गालावरून फिरवायला लागली. हळूहळू ओठांवर ओठ आले. दोघांचंही भान हरपलं. ती रात्र त्यांच्यासाठी अविस्मरणीय होती. दुसऱ्या दिवशी दोघेही नेहमीप्रमाणे ऑफिसला गेले. दिवसभर काम करून परतीला निघाले. अभिज्ञाला आईस्क्रीम खायची इच्छा झाली म्हणून आर्यनने वाटेत गाडी थांबवली. पाऊस थोडा कमी झाला. आर्यनने गाडी स्टार्ट केली आणि ते निघाले. काही अंतरावर पूल होता. पावसामुळे तो पूल एका बाजूने तुटलेला होता. आर्यनने रपकन गाडी काढली. गाडी पुलावरून तर निघाली, पण समोर असलेल्या झाडाला जाऊन धडकली आणि तसा आर्यन खोल पाण्यात पडला. अभिज्ञाचं डोकं आदळलं. अभिज्ञा जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती. आजूबाजूला सगळे अनोळखी लोक होते. अभिज्ञा भीर भीर चौकडे बघू लागली. तितक्यात तिथे डॉक्टर आल्या. आता कसं वाटतंय तुम्हाला? डॉक्टर, मी इथे कशी? अभिज्ञा बोलता बोलता थांबली. तुमच्या गाडीचा अपघात झाला होता. तुमच्या डोक्याला मार लागलेला आहे. काही लोकांनी तुम्हाला इथं आणलं. हे बाजूला तुमचं सामान ठेवलंय. आर्यन कुठे आहे? डॉक्टर, आर्यन कुठे आहे? कोण आर्यन? माझा नवरा आर्यन. तो माझ्यासोबत होता. आता कुठे आहे? डॉक्टर, कुठे आहे तो? सॉरी, पण आम्हाला त्याबद्दल काहीच माहीत नाही. पोलीस तपास करत आहेत. अभिज्ञा भांबावली. सिस्टर, किती वाजले? मॅडम, 8 वाजले. सिस्टर, उद्या सकाळी गेलं तर चालेल का? आता रात्र खूप झाली आहे आणि मी एकटीच आहे. सॉरी मॅडम, पण तुम्हाला बेड खाली करावा लागेल. अभिज्ञाने होकारार्थी मान हलवली आणि तिथून निघाली. अभिज्ञा हॉस्पिटलच्या बाहेर पडली. पर्समध्ये पैसे चेक केले. ऑटो मिळेल या आशेने रस्त्याच्या कडेला जाऊन उभी राहिली. बराच वेळ झाला. तिला ऑटो मिळत नव्हता. तिला थकवा जाणवत होता. कसा बसा एक ऑटो येताना दिसला. अभिज्ञा त्या ऑटोसमोर जाऊन उभी राहिली. त्याने लगेच ब्रेक लावला. ओ मॅडम, मरायचं आहे का? नाही दादा, बराच वेळ झाला मी उभी आहे. ऑटो मिळत नव्हता म्हणून. ठीक आहे ठीक आहे, बसा. अभिज्ञा ऑटोमध्ये बसली. काही वेळानंतर ती तिच्या घरी पोहोचली. गेटजवळ उतरली. अभिज्ञामध्ये चालण्याचंही त्राण उरलेलं नव्हतं. कशीबशी दारात पोहोचली. तोवरच सासूचं लक्ष गेलं.
ती उंबरठा ओलांडणार तीच सासू ओरडली, कलमुही, खबरदार, एक पाऊल समोर टाकलंस तर याद राख. माझ्या मुलाला गिळलंस, आता इथे काय करायला आलीस? त्यांचं बोलणं ऐकून अभिज्ञाला धक्काच बसला. आई, अहो काय बोलताय तुम्ही? जे काही घडलं तो एक अपघात होता, त्यात माझी काहीच चूक नाही. चालती हो माझ्या घरातून, एक पाऊलही समोर टाकायचं नाही, असं म्हणत अभिज्ञाच्या सासूने तिला ढकललं आणि दार लावून घेतलं. अभिज्ञा उठली, दारावर थापा मारू लागली. आई, असं करू नका, मला आत घ्या आई, इतक्या रात्री मी कुठे जाऊ? आई बाबाही नाहीत. जा मर कुठेही जाऊन, आतून आवाज आला. हे ऐकून अभिज्ञा सुन्न झाली. ती तिथून बाहेर पडली. आता बऱ्यापैकी रात्र झाली होती. हवेत गारवा आलेला होता. थंड वारा तिच्या शरीराला भेदून जात होता. ढग दाटलेले होते. अभिज्ञा रडत रडत बेभान होऊन चालत सुटली. तिचे दुःख ढगांना बघवलं नसावं म्हणून तिच्या सोबतीला तोही आला. ओलीचिंब झालेली अभिज्ञा रस्त्याच्या कडेला एका टपरीजवळ बसली. बराच वेळ ती रडत बसली होती. काही वेळाने रस्त्यावरून एक गाडी जाताना दिसली. ती गाडी सुसाट समोर गेली आणि काही क्षणात पुन्हा मागे आली. गाडीवरून एक तरुण उतरला. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत तो त्या दिशेने पाऊल टाकत होता. अभिज्ञाच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला तशी दचकून ती उभी झाली. समोरच्या चेहऱ्याकडे बघून ती घाबरली. घाबरू नका, तुम्ही अडचणीत आहात का? तुम्हाला मदत हवी आहे का? हे बघा, मी इथून जात होतो तेव्हा अचानक माझं तुमच्याकडे लक्ष गेलं. कोण आहे बघावं म्हणून मी तिथून माघारी आलो. मीच बोलतोय, तुम्ही काही बोलतच नाही आहात. मी अभिज्ञाला काय बोलावं कळत नव्हतं. इट्स ओके, तुम्हाला काही सांगायचं नसेल तर ठीक आहे, पण मला वाटतं आता यावेळी तुम्ही इथं असणं योग्य नाही. तुमची काही हरकत नसेल तर तुम्ही माझ्याकडे येऊ शकता. नाही म्हणजे रात्र खूप झाली आहे म्हणून म्हणतोय. अभिज्ञाने काहीही न बोलता होकारार्थी मान हलवली. तिच्याकडे सध्या दुसरा कुठलाही ऑप्शन नव्हता. ती त्याच्या गाडीत बसली. गाडी सुसाट सुटली. गाडीच्या स्पीडमुळे अभिज्ञाला तो ॲक्सिडेंट आठवला आणि ती कानाला हात लावून जोरात किंचाळली. ती किंचाळताच त्याने गाडी थांबवली. काय झालं? तुम्ही असे का किंचाळलात? अभिज्ञाने जोरजोरात श्वास घेतला. बाजूला ठेवलेल्या बॉटलचं पाणी प्यायली. मी ठीक आहे, तुम्ही चला. गाडी एका मोठ्या बंगल्यासमोर येऊन थांबली. दोघेही उतरले. आत गेले. आत कुणीही नव्हतं. अभिज्ञाने संपूर्ण बंगल्यावर नजर फिरवली. बंगला अगदी निर्जन होता. त्याने तिच्यासाठी टॉवेल आणला. तुम्ही केस पुसून घ्या, मी चहा आणतो. एक्सक्यूज मी, तुमचं नाव? अरेच्छा, मी नाव तर सांगितलंच नाही. हाय, मी अभिराज. त्याने हात समोर केला. हाय, मी अभिज्ञा. अभिज्ञाने त्याच्या हातातला टॉवेल घेतला आणि केस पुसू लागली. काही वेळाने तो कॉफी घेऊन आला. गरमागरम कॉफी. थँक्यू. घरी कुणीच दिसत नाही आहे. नाही, सगळे बाहेर गावी गेलेत. ओ. दोघांनी कॉफी घेतली. तुम्ही वरच्या खोलीत आराम करा, मी इथे खाली थांबतो. नाही नको, मी इथे बरी आहे. अभिज्ञा थोडी अवघडली. ती सोफ्यावर लेटली आणि तिला झोप लागली. सकाळी तिला त्याच्या हाकेने ती उठली. गुड मॉर्निंग अभिज्ञा. तिने हलकस्मित हास्य दिलं. मी तुम्हाला काही विचारू शकतो का? तिने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला. नाही म्हणजे इतक्या पावसात भिजत बसलेल्या होत्या तुम्ही म्हणून विचारलं. अभिज्ञा गप्पच होती. इट्स ओके, तुम्हाला नसेल सांगायचं तर ठीक आहे. आणि हो, माझं सांगायचं राहून गेलं, तुमचा फोन वाजत होता. तिने लगेच मोबाईल चेक केला तर तिच्या आईचा फोन येऊन गेलेला. पण तिला आता कुणाशीही बोलायची इच्छा नव्हती. बराच वेळ ती खिडकीत बसून होती. अभिराज बाहेर जाऊन आला. अभिज्ञा, तुमच्यासाठी कपडे आणलेत, तुम्ही फ्रेश होऊन जा. अभिज्ञा फ्रेश झाली. मी निघते आता आणि थँक्यू,
तुम्ही माझी खूप मदत केली. कुठे जाणार आहात? ती काहीही न बोलता तिथून निघाली. त्यानंतर अभिज्ञा तिच्या मैत्रिणीकडे राहू लागली. तिने जॉब चेंज केला. हळूहळू ती सावरायला लागली. अधेमध्ये अभिराज तिला भेटायला यायचा, फोन करायचा, तिच्याशी बोलायचा. तिलाही त्याच्याशी बोलून थोडं रिलॅक्स फील व्हायचं. कधीतरी त्यांची भेटही होत असे. हळूहळू त्यांच्यात मैत्री व्हायला लागली. अभिराज रोज तिला भेटायला लागला. एक दिवस अभिज्ञा ऑफिसला गेलीच नव्हती. अभिराज तिला फोन न करताच तिच्या ऑफिसमध्ये गेला. तेव्हा कळलं की ती आलीच नाही. तो लगेच तिच्या रूमवर गेला. बघतो तर काय, अभिज्ञा तापाने फणफणून झोपली होती. तो लगेच तिला हॉस्पिटलला घेऊन गेला. जवळजवळ 15 दिवस अभिज्ञा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. टायफॉईडचा ताप उतरत नव्हता. या काळात पूर्णतः तिची काळजी घेणारा फक्त अभिराज होता. घरी आल्यानंतरही 24 तास तिची काळजी घ्यायचा. अभिज्ञा, उठून बस, सूप आणले, का करतोस इतकं माझ्यासाठी? माहीत नाही, असं म्हणत त्याने खिडकी उघडली. तसा वारा आत आला. अभिज्ञाचे केस उडून तिच्या चेहऱ्यावर येऊ लागले. अभिराजने हळूवार अलगद तिच्या गालावरच्या बटा बाजूला केल्या. त्याच्या स्पर्शाने तिला शहारलं. त्याचे हात तिच्या गालावर रेंगाळायला लागले. बाहेर पावसाची रिपरिप सुरू झाली. त्याने लगेच खिडकी बंद केली. त्याने सूपचा चम्मच तिच्या तोंडाजवळ नेला. दोघांची नजरानजर झाली. गोड आवाजात गाणं सुरू झालं. तू मला मी तुला, गुणगुणू लागलो, पांघरू लागलो, सावरू लागलो, नाही कळले कधी, नाही कळले कधी, जीव वेडावला, ओळखू लागलो तू मला मी तुला, नाही कळले कधी, गुड हुरहुर ही श्वास गंधावला, ओळखू लागलो तू मला मी तुला, नाही कळले कधी. अभिराजने तिला सूप पाजलं आणि तो फळं आणायला बाहेर गेला. 8 दिवसांनी अभिज्ञाला बरं वाटायला लागलं. तिने ऑफिस जॉईन केलं. अभिज्ञासाठी अभिराजने जे काही केलं त्याची जाणीव ठेवून तिने त्याला थँक्स म्हणण्याचं ठरवलं. अभिज्ञाने त्याला फोन केला आणि रेस्टॉरंटमध्ये भेटायला बोलवलं. ठरलेल्या वेळी दोघेही रेस्टॉरंटमध्ये भेटले. दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. अभिराज, थँक्यू सो मच. मी आजारी असताना तू माझ्यासाठी जे काही केलंस त्याबद्दल खरंच खूप मोठं थँक्यू. अगं, त्यात थँक्स काय, आपण मित्र आहोत ना, मैत्रीत एवढं चालतं, असं अभिराज म्हणाला. हो, पण तरी देखील आजच्या जगात कुणी कुणासाठी काही करत नाही. तू तुझ्या कामातून वेळात वेळ काढून माझ्यासाठी इतकं सगळं केलं. माझ्यासाठी रात्र रात्र जागलास आणि आणखी काय काय केलंस की मी शब्दात व्यक्त करू शकत नाही, अभिज्ञा म्हणाली. अभिज्ञा अभिराजसाठी गिफ्ट घेऊन आलेली होती. तिने त्याच्या हातात देऊन त्याला म्हणाली, अभिराज, हे तुझ्यासाठी माझ्याकडून छोटंसं गिफ्ट. माझ्यासाठी? तुझ्यासाठी जे काही केलं त्याची परतफेड करतेस की काय? अभिराज हसला. नाही नाही, असं काही नाही, पण मला तुला काहीतरी द्यावंसं वाटलं म्हणून मी छोटंसं गिफ्ट घेतलं. प्लीज नाही म्हणू नकोस. अभिज्ञाने खाली मान घातली. अभिराजने ते घेतलं. बॉक्स उघडून बघितला, त्यात घडी होती. अभिराजला ती खूप आवडली. अभिराजने अभिज्ञाला घरी सोडलं आणि तो परस्पर त्याच्या घरी निघून गेला. अभिराज आणि अभिज्ञाची जवळीक वाढत गेली. अभिराज अभिज्ञाच्या प्रेमात पडला. एक दिवस अभिराजने अभिज्ञाला प्रपोज केलं. अभिज्ञा, माझं तुझ्यावर प्रेम आहे. मला तू आवडायला लागले आहेस. मला माझं आयुष्य तुझ्यासोबत घालवायला आवडेल. तू माझी जीवनसंगिनी होशील. अभिज्ञाला या सगळ्याची कल्पना नव्हती. तिने अभिराजबद्दल कधी तशा भावनेने विचारही केला नव्हता. अभिज्ञाने त्याला नकार दिला, पण अभिराज गप्प बसणारा नव्हता. त्याने तिला कारण विचारलं. तेव्हा अभिज्ञाने त्याला आर्यनबद्दल सांगितलं. अभिज्ञा, तुझ्यासोबत इतकं सगळं घडलं, अगं तू कधी काही बोलली नाहीस. अभिराज म्हणाला. सॉरी अभिराज, पण मी तुला होकार देऊ शकत नाही. मी आर्यनला कधीच विसरू शकत नाही. आर्यन माझं पहिलं प्रेम आहे, असं म्हणत ती तिथून निघून गेली.
काही दिवस दोघांची भेट झाली नाही. अभिज्ञा त्याला टाळायला लागली. ही गोष्ट तिच्या मैत्रिणीच्या म्हणजेच उर्वीच्या लक्षात आली. काही झालंय का अभिज्ञा? कुठे काय? मग अशी का वागते आहेस? उर्वी म्हणाली. कशाबद्दल बोलत आहेस? अभिज्ञा. अभिराज बद्दल. त्याचं काय? मीही तेच विचारते आहे. त्याचं काय? का बोलत नाहीस त्याच्याशी? त्याने मला प्रपोज केलंय, लग्नाबद्दल विचारले. लग्नाचं ऐकून उर्वीला खूपच आनंद झाला. अगं, ही तर आनंदाची गोष्ट आहे. तू लगेच हो बोल त्याला. मी नकार दिलाय. अगं पण का? तो चांगला मुलगा आहे, त्याची फॅमिली चांगली आहे. आणखी काय हवं? प्रेम. माझं प्रेम फक्त आर्यन आहे. मी कुणाचाही विचार करू शकत नाही. अभिज्ञा बोलली. तू वेडे आहेस का? अगं, नियती तुला एक संधी देत आहे तुझं जीवन सावरण्यासाठी. आयुष्यात कुठल्या तरी वळणावर साथीदाराची गरज भासते. तुला तुझा साथीदार मिळतोय तर तुला तो नकोय. अभिज्ञा, मला वाटतं एकदा तू नीट शांतपणे विचार करावा. बघ तू, मला जे वाटलं ते मी सांगितलं. उर्वी तिथून निघून गेली. अभिज्ञाने रात्रभर या सगळ्याचा विचार केला. दुसऱ्या दिवशी अभिराजला भेटायला गेली. अभि, मला तुझी जीवनसंगिनी बनायला आवडेल. खरं खरं बोलतेस तू? अभिज्ञाने होकारार्थी मान हलवली. तसं त्याने तिला वर उचललं आणि गोल गिरक्या घ्यायला लागला. अभिज्ञा, आय एम सो हॅपी. तू मला खूप मोठं सरप्राईज दिलंय. आय एम सो हॅपी अभिज्ञा, आय एम सो हॅपी. दोघेही एकमेकांना समोर उभे राहिले. त्याने अलगद तिचा हात हातात घेतला. आय लव्ह यू अभिज्ञा. यावर अभिज्ञाने काहीतरी बोलावं असं अभिराजला वाटलं, पण अभिज्ञा शांत उभी होती. मी समजू शकतो. तुला जेवढा वेळ हवाय ना तेवढा वेळ तू घेऊ शकतेस. अभिराज, तू तुझ्या घरी काही बोललास का आपल्याबद्दल? नाही ग, मी तर तुझ्या होकाराची वाट बघत होतो. मी आजच घरी बोलतो. तुला कुणाला सांगायचं असेल तर? ती पटकन बोलली. नाही, लग्नात फक्त माझी एक मैत्रीण उर्वी असेल, आणखी कुणीच नाही. अभिराज त्याच्या घरी बोलला. घरचे लग्नाला तयार झाले. अभिज्ञाला त्याच्या घरच्यांना भेटायचं होतं, पण काही ना काही कारणाने ते राहून जायचं. लग्नाची तारीख ठरली, पण अभिज्ञाला अगदी साध्या पद्धतीने लग्न करायचं होतं. पण अभिराजच्या घरचं हे शेवटचं लग्न असल्यामुळे त्यांना धूमधडाक्यात लग्न करायचं होतं. अभिज्ञा तयार झाली. लग्नाची खरेदी झाली. तिथे अभिज्ञाला बोलावलंच नाही. त्याच्या घरच्यांनी खरेदी केली. अभिज्ञाला पसंतीसाठी पण बोलावलं नाही. उर्वीला हे कळलं तेव्हा तिला खूप राग आला. अभिज्ञा, तू बोलायला हवं होतंस. तू का बोलली नाहीस? त्यांनी परस्पर खरेदी केली. तुला बोलावलं नाही. त्यांना तुला कळवावंसही देखील वाटलं नाही. कसे लोक आहेत ते? उर्वी, तुझी चिडचिड करून झाली का? असं चिडचिड केल्याने काही होणार नाही आहे. उलट तुला त्रासच होईल. शांत बस, मी कॉफी आणते. अभिज्ञा बोलली. विषय बदलू नको. मी अभिराजला बोलणार आहे. त्याच्या घरच्यांचं सोड, पण त्याला कळायला नको का? उर्वी, असू दे ग. आता जास्त नटण्याची पण इच्छा होत नाही. तसंही हे माझं दुसरं लग्न आहे. विसरायला नको ना. दोघींमध्ये वाद झाला आणि दोघीही झोपायला गेल्या. लग्नाची तारीख जवळ आली. अभिज्ञाच्या आईबाबांना अभिज्ञाच्या लग्नाबद्दल कळलं. त्यांनी ऑफिसमध्ये अभिज्ञाला गाठलं. काय चाललंय तुझं अबू? आई, तू इथे काय करते आहेस? बाहेर चल, आपण बाहेर बोलूया. अभिज्ञाने आईचा हात पकडला आणि तिला बाहेर आणलं. मागोमाग बाबा देखील बाहेर आले. आई, इथे ऑफिसमध्ये यायची काय गरज होती तुला? हे बघ आई, मला इथे कुठलाही तमाशा नकोय. तमाशा आम्ही करतोय की तू करते आहेस? अभिज्ञाचे बाबा बोलले. अगदी बरोबर ऐकलंय. अभिज्ञाला खरं तर खूप राग आलेला होता, पण तिने स्वतःला शांत ठेवत, बाबा, तुम्ही दोघे इथे का आलात? तुझ्याशी बोलायला. काय बोलायचं आहे? तू लग्न करत आहेस असं ऐकलंय आम्ही. तुला वेळ लागलाय?
नवरा जाऊन 1 वर्ष उलटलं नाही आणि तू? अभिज्ञाची आई बोलता बोलता थांबली. आई, मला या विषयावर इथे चर्चा नकोय. खरं तर मला चर्चाच नकोय. प्लीज तुम्ही जा इथून. अभिज्ञाची आई तिच्या बाबांकडे बघत, बघा तुमची लाडकी काय काय प्रताप करते आहे. तुम्ही आधीही काही बोलला नाहीत आणि आजही तुम्ही गप्पच आहात. आज मी दुसरे लग्न करते तर तुम्हाला त्रास होतोय. ज्यावेळी गरज होती त्यावेळी असे धावून आला नाहीत. आज अगदी बंड पुकारायला समोर आलात. हो, करते मी दुसरं लग्न. त्यात काय वाईट आहे? आणि माझ्या आर्यनला आनंदच होईल. त्याला मला दुःखात बघवणारच नाही. अभिज्ञाने तिचे आई बाबा पुढे हात जोडले. तुम्ही प्लीज जा इथून. मला कुणाचीही गरज नाही आहे. अभिज्ञा आत गेली. तिच्या डेस्कवर जाऊन बसली. मित्रांनो, स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा आणि या पुढील भाग ऐकण्यासाठी कमेंट करा. धन्यवाद.